नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. वनरक्षकाची आपली जी भरती आहे त्या भरतीमध्ये आता आपला जो पुढचा टप्पा आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होते की डॉक्युमेंट्सची लिस्ट सांगा, कास्ट वाईज लिस्ट सांगा की कुठल्या कास्टसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय किंवा आता अपडेटेड डॉक्युमेंट्स कुठले लागतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, कारण की महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवतो. चला तर मग सुरुवात करूया. बघा, डॉक्युमेंट्स लिस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की आपल्याकडे एक मोबाईल नंबर, आजचं जे डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल असणं गरजेचं आहे. एक मोबाईल असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ज्याच्यावर तुमचे पुढचे जे काही प्रोसेस असतील ते त्याच्यावर अपडेट करण्यात येतात. नंतर आयडी कार्ड मध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड ऑप्शनल आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये पण विचारलं की पॅन कार्ड पण गरजेचं आहे का, तर पॅन कार्ड गरजेचं नाही, बट पॅन कार्ड हे तुम्हाला भविष्यामध्ये लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही तिथे जॉईन कराल. सो पॅन कार्ड पण लागणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, टीसी, एलसी या गोष्टी लागतात. आता शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा टीसी असेल, बहुतेक विद्यार्थ्यांचं शाळेमध्येच ते असतं. सो अशा विद्यार्थ्यांनी काय करा, बोनाफाईड पण जर कॉलेजकडून घेतलं तरी चालतं, कारण की काय आहे ना, बहुतेकांचे म्हणजे आता सपोज 12वी नंतर जर त्यांनी कॉलेजमध्ये ते सबमिट केलं असेल, सो त्यांच्या ते कॉलेजमधनं तुम्ही बोनाफाईड घेऊ शकता किंवा 12वीची जी डुप्लिकेट एलसी असते ती डुप्लिकेट एलसी पण तिथे चालते. सो असे ऑप्शन ठेवा, एकतर डुप्लिकेट एलसी ठेवा किंवा कॉलेजचं तुमचं बोनाफाईड ठेवा की माझे या कॉलेजमध्ये ते अडकलेले आहे आणि माझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेजमध्ये राहिले. सो बोनाफाईड हे नेहमीच बेस्ट असणार आहे. त्याच्यानंतर जो तुम्ही फॉर्म भरला होता तो फॉर्मची एक प्रिंट घ्या. त्या प्रिंट बरोबर तुम्ही एक चलन भरलं असेल त्या चलनाची पण प्रिंट घ्या. आणि फॉर्म घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय की आपण फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स टिक केले होते, ज्या डॉक्युमेंट्सला आपण येस म्हटलं होतं की ठीक आहे बाबा माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स आहेत आणि मी फॉर्म आता प्रोसीड करतोय, त्या हिशोबाने जे कम्प्युटरने आपला फॉर्म ऍक्सेप्ट केलेला असतो. सो जे डॉक्युमेंट्सला तुम्ही क्लिक केले ते डॉक्युमेंट्स सगळ्यात आधी तुम्ही चेक करून घ्या. पण तरी पण आपण बघूया पुढचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे की ओरिजिनल एलसी किंवा डुप्लिकेट एलसी आपल्याला तिथे सबमिट करायचंय. नंतर टीसीवर बहुतेक विद्यार्थ्यांचं काय होतं ना, आता बहुतेक विद्यार्थ्यांची कमेंट्समध्ये विचारण्यात सांगता की आमचं टीसीवर नाव वेगळे आहे, टीसीवरचं नाव, एलसीवरचं नाव वेगळे आहे आणि जे आमचं मार्कशीट आहे त्याच्यावर पण नाव आहेत. आता याच्यामध्ये काय होतं ना, प्रॉब्लेम काय येतो, ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस एखाद नर्स काय करते, प्रोनाऊन्सिएशनचा प्रॉब्लेम असतो, सो ती स्पेलिंग मिस्टेक करून टाकते आणि सेम स्पेलिंग मिस्टेक किंवा तसं शाळेमध्ये सुद्धा होतं. बहुतेक लोकांना ते जे क्लर्क असतात ते त्यांच्याकडनं बाय मिस्टेक होऊन जातं, म्हणजे मुद्दाम तर नाही करत कोणी, पण चुकीने होऊन जातो. अशा केसमध्ये काय करा, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर घ्या. म्हणजे जे स्टॅम्प पेपर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं ऍफिडेव्हिट करून घ्या. ऍफिडेव्हिट करायला आपल्याला कुठे जावं लागणार आहे, ऑफकोर्स तहसील कार्यालयामध्ये, कोर्टामध्ये, म्हणजे जे काही वेंडर असतात त्या वेंडरकडनं आपल्याला तिथे ऍफिडेव्हिट करून घ्यायचंय. नंतर मित्रांनो आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी जे असतं आपलं, त्याच्यामध्ये तुमचं 10वी-12वीचे मार्कशीट, बघा मार्कशीट ठेवा आणि तुमचं डिग्री सर्टिफिकेट म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट ठेवा. या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच ठेवा. नंतर जर आपल्याला कुठल्या कास्टमध्ये जर आपल्याला रिझर्वेशन घ्यायचं असेल तर कास्ट सर्टिफिकेट्स आपल्याला तिथे मस्ट आहे. जर तुम्हाला ओबीसी, एनटी, एबीसी या एससी, एसटी हे जे काही तुम्हाला त्याच्या सवलती घ्यायच्या असतील तर तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे. नंतर मित्रांनो जर तुम्ही ईडब्ल्यूएस वर क्लिक केलं असेल फॉर्म भरताना तर ते ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट पण तिथे तुम्ही सबमिट करावं तुम्हाला लागणार आहे. आता ईडब्ल्यूएसचं पण काय असते, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असते. सो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायच्या आधी ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या. ईडब्ल्यूएसची जी आपली मर्यादा असते ती आपली मर्यादा आहे का, म्हणजे जे काही व्हॅलिडिटी ती व्हॅलिडिटी आहे का. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर कोणाला लागणार आहे ते पण आपण याच्यातनं जाणून घेऊया. बघा आपल्याला जर सवलत घ्यायची असेल, जर आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं आणि तुम्हाला जर तिथे नॉन क्रिमिलियर तुम्ही क्लिक केलं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला नॉन क्रिमिलियर सबमिट करायचंय. आयदर तुम्ही त्याच्यातनं ओबीसी मधून तुम्ही ओपन मध्ये जाऊ शकता. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला नॉन क्रिमिलियर कोणाला लागणार आहे, ओबीसी. समजून घ्या, फक्त ओबीसी, विजे, ए, बी, सी आणि डी या कास्टसाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज भासणार आहे. नंतर एक कास्ट व्हॅलिडिटीचा पण एक ऑप्शन होता फॉर्म भरताना. जर कोणी तिथे व्हॅलिडिटीसाठी येस केलं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला तिथे सबमिट करावं लागणार आहे, कारण की
जर आपण कुठला पुरावा देतोय की आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला तिथे सबमिट करावं लागणार आहे. नसेल आणि टिक केलं नसेल तर काही घाबरायची गरज नाही, आपल्याला 6 महिन्याच्या आत तिथे जमा करावं लागतं. आणि एकदा जर तुम्ही जॉईनिंग केली तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला ज्याप्रमाणे आपण ज्यावेळेस शाळेमध्ये खूप काही अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं व्हॅलिडिटी काढताना, सो तसे प्रॉब्लेम आपल्याला इथे फेस करावे लागत नाही. ओके, पुढचा प्रश्न आहे म्हणजे आपलं जे काही डोमेसियल. आता डोमेसियल बहुतेकांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की डोमेसियल आणि नॅशनॅलिटी पण लागणार आहे का. तर मित्रांनो, नॅशनॅलिटी कंपल्सरी नसते, ते ऑप्शनल असतं. बट डोमेसियल आपल्याला मस्ट आहे, कारण की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात आपल्याला नोकरी करायची, महाराष्ट्रातील जागेवर आपण क्लेम करतोय, सो आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत हे आपल्याला डोमेसियलने तिथे सिद्ध होतं. नंतरचा मुद्दा आहे खेळाडूंसाठी. खेळाडूंसाठी पण त्यांना त्यांचं जे सर्टिफिकेट्स आहे ते सध्या आता व्हेरीफाय करून घ्यावं लागतंय. सो तुमचं जे सर्टिफिकेट्स आहे ते व्हेरीफाय करून घ्या आणि तुम्ही तिथे क्वालिफाय होऊ शकता. नंतर जर तुम्ही होमगार्डचं दिलं असेल की आम्ही होमगार्डमध्ये ना आम्हाला तिथे रिझर्वेशन पाहिजे तर तुम्हाला होमगार्डचं सर्टिफिकेट्स लागणार आहे. जर तुम्ही पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट्स तुम्ही तुम्ही जर एस केलं असेल तर तुम्हाला तिथे त्याचं सर्टिफिकेट्स अपलोड करावं लागणार आहे. वन खबरीचं पण जर तुम्ही दिलं असेल तर वन खबरीसाठी तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अंशकालीनमध्ये जर फॉर्म भरला असेल तर अंशकालीनचं प्रमाणपत्र आपल्याला तिथे सबमिट करावं लागणार आहे. माजी सैनिकांसाठी पण तिथे त्यांचं सर्टिफिकेट्स त्यांना देणे गरजेचं आहे. आता लग्न झाल्याचं जे सर्टिफिकेट्स असतं म्हणजे मी मॅरिड आहे, बहुतेक विद्यार्थी मॅरिड करून देतात, तर मॅरिडसाठी लग्न झाल्याचं सर्टिफिकेट्स आपल्याला तिथे अपलोड करावं लागणार आहे. आता बहुतेक केसमध्ये काय होतं ना की मॅरिट सर्टिफिकेट्स हे काढलेलं नसतं. सो अशा केसमध्ये कृपया करून मॅरिट सर्टिफिकेट काढून घ्या. कुठे ना कुठेतरी लग्नाची नोंद असेल आणि ती नोंद आपल्याला तिथे दाखवायची, कारण की बहुतेक आता मॅरिट लग्न होऊन जातं बहुतेक जण आणि त्याच्यानंतर मध्ये आधार कार्ड अपडेट करत नाही, पॅन कार्ड अपडेट करत नाही, व्होटिंग कार्ड अपडेट करत नाही. चालू आहे म्हणून चालू आहे, फक्त 6 महिने उलटून जातात, वर्ष उलटून जातं आणि ऐन वेळेस मग कुठेतरी जाग येते की अरे आता मी तिथे एस केलं होतं, बट डॉक्युमेंट्स मध्ये ज्या वेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपण घरच्यांचा म्हणजे वडिलांचं जे आधार कार्ड वगैरे असते किंवा डॉक्युमेंट्स असतं ते आपण अपलोड करतो. सो अशा ज्या चुका झाल्या असतील तर ते लग्नाचं सर्टिफिकेट काढून घ्या लवकरात लवकर, कारण की ते काय लगेच मिळून जातं. गावात आपल्या सगळ्यांच्या ओळखी असतात, जर गावात जरी विवाह नोंदणी केली असेल तर ते पण तिथे आपण दाखवू शकतो. नंतर मित्रांनो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय, तर आपण ऑलरेडी फॉर्म भरताना एक आपल्याला दिलेलं असतं, त्यांनी ज्यावेळेस ऍडव्हर्टाईज येते त्याच्यातच ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं. त्याच्यावर फक्त आपल्याला नाव टाकून तिथे आपल्याला सही करून द्यायची. नंतर वनमजुरासाठी जर तुम्ही क्लेम केला असेल जागेसाठी तर तुम्हाला तिथे सर्टिफिकेट्स देणं गरजेचं आहे. नंतर मित्रांनो, वन कर्मचाऱ्यांसाठी पण ही सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे तर झाले आता डॉक्युमेंट्स. आता बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की आमचं जे नावामध्ये करेक्शन आहे किंवा आमच्याने जी डेट ऑफ बर्थ होती ती चुकीची अपलोड झाली किंवा आमचे आईचं नाव वेगळं आहे, म्हणजे याच्या काही सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, तर याच्यामध्ये आपल्याला एकच पर्याय, सिंपल पर्याय की लवकरात लवकर ऍफिडेव्हिट करून घ्या, जेणेकरून ऐन वेळेस उद्या उठून जर आपल्याला भरतीला जर बोलवलं, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलवलं तर आपली धावपळ होणार नाही. काही घाबरायची गरज नाहीये, फक्त ऍफिडेव्हिट सोबत ठेवा आणि जे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणार आहेत तिथे दाखवायला ते सगळ्यांचे 2-2 बच तयार करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की आपण कुठले डॉक्युमेंट्स तिथे सबमिट केलेत. जेणेकरून उद्या उठून जर त्यांनी भरतीवाल्यांनी क्लेम केला की तुम्ही हे डॉक्युमेंट्स सबमिट केलेलं नाहीये तर त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण हे डॉक्युमेंट्स तर दिलेले आहे. सो त्यावेळेस आपण त्यांना सांगू शकतो की अरे आम्ही हे डॉक्युमेंट्स दिले. सो असे होते जे डॉक्युमेंट्सची लिस्ट आपल्याला एक तयार करायची आणि ते आपल्याला तिथे सबमिट करायची. मित्रांनो, रनिंगसाठी कंटिन्यू धावत राहा, प्रयत्न करत राहा. ज्यांना चांगले मार्क्स आहेत 54 वाले सगळ्यांना तर ते क्वालिफाय करतील, बट 54 ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांना मग रनिंग मध्ये आउट ऑफ घ्यावंच लागणार आहे मित्रांनो, कारण की कट ऑफ हे जाणार जास्त आहे. कारण की खूप काही विद्यार्थी 54च्या प्लस आहेत. जर 54च्या प्लस सगळेच विद्यार्थी डॉक्युमेंट्स मध्ये क्वालिफाय झाले, व्हायलाच पाहिजे. असं नाही की आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की प्रत्येक जण मेहनत करतो, प्रत्येकाने कुठे ना कुठेतरी चांगली नोकरी मिळायला पाहिजे, म्हणून आपण सगळ्यांना सदिच्छा देत असतो की प्रत्येकाचं काम सरकारी नोकरीमध्ये व्हायला पाहिजे. बट जर एवढे विद्यार्थी आले तर मग रनिंगसाठी खूप कस लागणार आहे, खूप जीवापाड आपल्याला तिथे धावावं लागणार आहे मित्रांनो, आणि तुम्ही नक्की धावाल याची मला फुल गॅरंटी. कारण की एवढ्या दिवसापासून जर आपण मेहनत करतो, एवढ्या दिवसापासून भरतीची वाट बघतोय, परिस्थितीची जाणीव आहे, आईवडिलांची जाणीव आहे, भविष्याची काळजी आहे, आणि या सगळ्या काळजीपोटी आपण मेहनत घेतोय मित्रांनो. सो कृपया करून धावा, चांगली रनिंग करा आणि
तुमचं काम हो. अजून काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद. जय सद्गुरू.